नमस्कार. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज एक छान व्हिडिओ आपल्याशी शेअर करणार आहे. 1907 सालीचे साहित्याचे नोबेल पुरस्काराचे मानकरी असलेले जोसेफ रुडयार्ड किपलिंग असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. आई हे देवाचे रूप आहे. आईबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं. तिची माया गगनापेक्षा विशाल आणि सागरापेक्षा खोल आहे. आई म्हणजे वात्सल्य, निस्सीम प्रेम, मायेचा अथांग सागर होय. ती आपल्या बाळावर, पिलावर निस्वार्थ प्रेम करते. आई म्हणजे सुरक्षित कवच. आई ही आईच असते. माणसाला बोलता येतं, आपल्या भावना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता येतात, पण पशुपक्ष्यांचं तसं नाही. त्यांच्या कृतीतूनच ते आपल्याला दिसून येतं. असाच एक छान सुंदर व्हिडिओ आज आपल्याशी शेअर करत आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. या विश्वात सर्व प्राणीमात्राबद्दल प्रेम, आपुलकी आणि मैत्रीची भावना निर्माण होवो असे दान ते विश्वात्मक देवाकडे मागतात. खूप वर्षांपासून हे कावळे आमच्याकडे येत आहेत. शेजारच्या झाडांवर खेळणारे, बागडणारे, राहणारे हे कावळे अधूनमधून आमच्याकडे येत असतात. कधीमधी इकडे निवांत बसतातही. हे दिसतंय ते त्याचं छोटंसं पिल्लू आहे. आता हे मोठं झालंय, पण अगदी छोटंसं असल्यापासून ते आमच्याकडे येत आहे. थोडंसं काही खातात, पण पाणी मात्र मी त्यांना अवश्य ठेवत असते आणि नंतर उडून आपल्या झाडावर निघून जातात. हे पिल्लू पण खूप हुशार आणि लाघवी आहे. आपल्या आईवर ते तितकंच प्रेम करतं. त्याची आई अधूनमधून त्याला घास भरवतच असते. याचाही व्हिडिओ मी नंतर आपल्याशी शेअर करेन. हे पिल्लूही त्याच्या आईबरोबर खूप खुश असतं, आनंदी असतं. तेही इकडं तिकडं निवांत बागडत असतं आणि दोघं एकमेकांच्यात काहीतरी बोलतही असतात. त्यांची भाषा त्यांनाच समजते. हे पुढे तुम्ही व्हिडिओत पाहालच. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, शब्दांच्या पलीकडे जाऊन आपल्या भावना व्यक्त करणारा, निशब्द करणारा हा व्हिडिओ आईची आपल्या बाळावरील माया, प्रेम शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे आहे. आपण शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. आईचे वात्सल्य प्रेम म्हणजे न बोलता समजणारी भाषा आणि न दिसता ती जाणवणारी शक्ती आहे. बोलता तिच्या प्रेमाचा स्पर्श, प्रेमाची ऊब इकडे बघ शब्दांच्या पलीकडची असते. पक्षी, प्राणी बोलू शकत नाहीत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्या पिल्लावरील, बाळावरील माया, प्रेम स्पष्ट दिसते. आईच्या मायेचे मोल कधीच करता येत नाही. तिचे प्रेम आभाळापेक्षा खूप मोठं आणि सागरापेक्षा खूप खूप खोल आहे. म्हणून आई ही आईच असते. असा हा छान सुंदर मी टिपलेला व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. पशुपक्ष्यांनाही प्रेमाची भाषा कळते, माया कळते, तरच ते माणसांच्या जवळ येतात आणि माणसांनाही ते लळा लावतात. मागे दिसणारी ही टेकडी
हिरव्यागार गवतांनी बहरली आहे, फुलून आली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत, बरसत आहेत. सभोवताली असणारी हिरवीगार झाडी आणि त्यातच ही सुंदर गुलमोहराची फुलं, असा हा निसर्गरम्य परिसर आहे. असे ते निवांत इकडे तिकडे बागडत असतात, बसलेले असतात, वरती खाली उड्या मारत असतात आणि दोरीवर झोकेही घेत असतात. कॅमेऱ्यात टिपेपर्यंत ते उडून जातात. त्यामुळं हा व्हिडिओ मी खूप अथक परिश्रमानं आणि प्रयत्नानं बनवलेला आहे. त्याचा आनंद नक्की घ्या.
हवा आहे. खरं तर ही दुर्मिळ दृश्य आहेत. हे टिपणं कॅमेऱ्यात खूप अवघड आहे, पण माझ्या अथक प्रयत्नानं परिश्रमानं मी हे व्हिडिओ शूट केलेले आहेत. ते आपण नक्की पहा आणि आपल्या वाहिनीला पाठिंबा द्या. आपल्या वाहिनीवरील व्हिडिओ आपणास आवडत असतील तर असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वाहिनीचे सभासद व्हा. म्हणजेच आपल्या वाहिनीला चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. शेजारील बेल आयकॉनही लगेच प्रेस करा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि अशा छान छान व्हिडिओचा आपण आनंद घ्याल. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.